माझ्यासोबत एक तसं जर बघितलं तर आत्तापर्यंत आपण ज्या ओव्हरऑल बाईट घेतोय किंवा ज्या प्रतिक्रिया घेतोय त्यामध्ये थोडीशी संख्या जी आहे ती तरुणींची कमी असते आणि माझ्यासोबत एक शिक्षण घेणारी एक तरुणी आहे की जी मतदार आहे आणि तिची प्रतिक्रिया अत्यंत महत्त्वाची आहे. कारण आत्ता जर म्हटलं जातं की तरुणांच्या हातात देश आहे तर तिचं काय मत आहे हे जाणून घेणार आहोत की आत्तापर्यंत किती वेळा मतदान केलं. आतापर्यंत आमदारकीला पहिल्यांदा झाले, आता सेकंड टाइम आहे. म्हणजे आमदारकीला आणि आता नगर परिषदेला पहिलं मतदान आहे तुझं. नगर परिषदेला पहिलं. सासवड नगर परिषदेमध्ये मतदान करणारी पहिली मतदार आहे ती आणि तिच्याकडून आपण जाणून घेणार आहोत काय सध्या जे एकंदरीत तू बघते आता तू काय करतेस, कुठं शिक्षण घेतेस. हो, मी वाघेरे कॉलेजला आहे. MSc माझं आता लास्ट इयर चालू आहे. बरं, काय वाटतं एकंदरीत आता सासवड नगर परिषदेची निवडणूक आलेली आहे, काय तुझं वैयक्तिक मत काय आहे की कोण नगराध्यक्ष व्हावं आणि का व्हावं. नगराध्यक्षपदासाठी आता आनंदी काकी आहेत असं वाटतंय. चेअरमन साहेबांचा पाठिंबा इथे आहे, त्याच्यामुळे असं वाटतं की भाजपचं सरकार यावं. का बरं वाटतं भाजपचं सरकार यावं. आत्ताचा सध्यावरती पण केंद्रात पण भाजपचं सरकार आहे आणि चेअरमन सोबत आम्ही आधी चेअरमन साहेबांसोबतच होतो, त्यामुळे आता चेअरमन साहेब भाजपमध्ये गेले त्याच्यामुळे आमचा पाठिंबा त्यांनाच